क्या बात है. नमस्कार. काय झाली दिवाळी? गेला दिवाळीचा थकवा? दिवाळीचा थकवा कसला असतो? मजा असते दिवाळीत. पण तरी पण कसं असतं, मनुष्य स्वभाव आहे की दिवाळी सुरू होण्यापूर्वी त्याची चाहूल जेव्हा लागते, हलकी थंडी सुरू होते, तेव्हा दिवाळीची चाहूल लागते आणि मग एक 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 दिवाळीची कामं आपण करत असतो. नाही बाबा, दिवाळी आली, लवकर आवरायला पाहिजे. दिवाळी एकदा झाली की अरे बापरे, आता उद्यापासून पुन्हा कामाला चला वगैरे वगैरे. पण याच्यातच मजा असते. हिवाळा, उन्हाळा, पुन्हा पावसाळा असे चक्र जगाचे सुरू राहते आणि याच्यातच आपल्याला मजाही करायची असते. दिवाळीमध्ये सगळे आपण चमचमीत पदार्थ खाल्लेले आहेत. आता एक थोडा साधा प्रकार पाहू, पण उत्कृष्ट आणि उत्तम आहे. त्या पदार्थाचं नाव आहे केळ तांदूळाचे पानगे. चला सुरुवात करू. सोपा आहे, मजा येते. चला. साधारण 1 वाटी तांदूळ एक 4-5 तास आपण भिजत ठेवलेला आहे. याला आपण मिक्सरमध्ये बारीक करू आणि यामध्ये 1 केळं आपण घालतो आहे. 2 चमचे दही. याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ. यामध्ये एक 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडी हिरवी मिरची ठेचून घ्यायचं आपलं. कोथिंबीर भरपूर, चवीनुसार मीठ, विष्णूजींचा हिंग थोडासा, जास्त लागणार नाही, थोडीशी हळद. ह्याला आपण एकत्र करून घेऊ. या स्टेजला असताना एकदा तुम्ही फक्त थोडंसं टेस्ट करून पहा. क्या बात आहे. थोडं मीठ पाहिजे. इनफॅक्ट मी थोडी हळदही घालतो आहे. आता ही केळीची पानं जी आहेत ती अशी ठेवायची. त्याला थोडं तेल लावायचं. यानंतर हे मिश्रण जे आहे हे यावर असं टाकायचं. आणि आता गॅस सुरू करायचा. क्या बात है. केळ तांदळाचे पानगे किंवा पानोळ्या तुम्ही म्हणू शकता. अप्रतिम प्रकारे. याला काहीच लागत नाही. चटणी नाही, दही नाही, काही नाही. बढिया मस्त बनवा. पण याच्याबरोबर छान याचं तेल घाला. कसं? तुमच्या शेंगदाण्याचं कच्चं तेल. अप्रतिम लागतील. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लवकरच मास्टर रेसिपीज फूड क्लब येतो आहे. खूप एक्साइटिंग असा तो प्रकार आहे, भन्नाट प्रकार आहे. तो पण जॉईन करा. नमस्कार.